परका कोणीही शत्रू नाही. तर शकुनी मामासारखं कार्य या ठिकाणी पण कर्णासारखे त्या दुर्योधनाच्या मागे होते, तरी सुद्धा त्यांनी प्रत्येक स्वतःचं सगळं दान केलं. तरी सुद्धा त्या ठिकाणी कुठं ना कुठं मित्र का असावा, तर गोरे साहेबांनी सांगितलं मित्र कसे असावेत, कारण पडत्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये मित्राची गरज आहे. आणि कुटुंबाची व्याख्या करत असताना जे आपल्या रक्तातील जे समूह आहे, रक्तातील लोक आहेत, त्यांना आपण एक कुटुंब असं म्हणल्याशिवाय या ठिकाणी वावगं ठरणार नाही. आणि त्या पद्धतीने जर विचार करायचा झाला तर कर्णासारखा मित्र असून सुद्धा दुर्योधनाला ते जमलं नाही. त्याचं कारण असं होतं की धृतराष्ट्रानं विचारलं एकदा की बाबा, धृतराष्ट्राने ज्यावेळेस युद्ध करायचं होतं त्यावेळेस राजज्योतिषांना बोलवलं आणि माझ्या दुर्योधनाचं कसं आहे भविष्य सांगा म्हणून. राजज्योतिषानं सगळं व्यवस्थितशीर सांगितलं, सगळं ओके आहे, तुमच्याच मुलाचा विजय होणार आहे. हे सांगितल्यानंतर त्या ठिकाणी प्रश्न असा पडला की 9 दिवस संपले तरी काहीच फरक पडत नाही. अर्धा अक्षणी सैन्य संपून चाललेलं आहे. हे कुठं काय चाललेलं आहे? कारण त्या ठिकाणी शकुनी जवळ होता, कार्यक्रम व्यवस्थितशीर चाललेला होता. आणि कंसासारखा मामा ज्यांच्या जीवनामध्ये जन्मल्याबरोबर आला आणि जन्मल्यापासून त्यांचा कार्यक्रम भाच्याचा कसा करावा हे शिकवत होता, करत होता. पण या ठिकाणी मला असं वाटतंय की गोरे साहेबांच्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्णासारखे दिलीपरावजी पुंडे साहेब या ठिकाणी आले. कारण कसं आहे की दोन मामा, निगेटिव्ह जोपर्यंत आपण सांगणार नाही तोपर्यंत पॉझिटिव्ह गोष्टीचं महत्व लोकांना लवकर कळणार नाही. कारण निगेटिव्ह एकदम डोक्यामध्ये लवकर बसतंय आणि पॉझिटिव्ह गोष्ट किती जरी महाराज लोकांनी सांगण्याचा प्रयत्न केला तर ते लोकांना पचतही नाही, पटतही नाही. आणि पटण्यासाठी आधी निगेटिव्ह करावं लागतं. जसं ज्यावेळेस गोरे साहेबांनी म्हणलं की मला अचानक काहीतरी प्रॉब्लेम आल्यानंतर त्यावेळेस त्या संकटातून कशा पद्धतीनं बाहेर पडावं लागलं, त्यावेळेस मामाची साथ, मित्रांची साथ, लोकांची साथ, कुटुंबातील लोकांची साथ हे त्यांना भेटली व त्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी रूप आलं म्हणायला हरकत नाही. आणि रूप आणण्यामागचं कारण म्हणजे हे संपूर्ण कुटुंब व्यवस्था आहे असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. त्याचं कारण असं आहे